नमस्कार श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा, डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे. याच सिरीजमध्ये मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक विलक्षण गुंतागुंतीची पोलीस तपास कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे पण हे असं का. या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की बर्माशेल या मल्टीनॅशनल कंपनीत 1970 ते 1974 या दरम्यान एक मोठा आर्थिक घोटाळा झालेला आहे आणि जवळजवळ 6 ते 6.5 लाख रुपये यातून लंपास झालेले आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरविंद पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली सब इन्स्पेक्टर सूर्यवंशी हे करत आहेत. या कथेचा पुढील भाग. आता आणखीन एक गुंतागुंत लक्षात आली. 1970 साली बँक ऑफ इंडियामध्ये चिंदरी कंपनीचं खातं सुरू झालं होतं. हे खातं कोणी रमेश बाबूलाल शहा या नावाचा इसम चालवत होता. तर 23 एप्रिल 1974 रोजी देना बँकेत उघडलेल्या ABC कंपनीच्या खातेदाराचेही रमेश बाबूलाल शहा हेच नाव निघाले. दोन्ही सह्याही सारख्याच निघाल्या. याचप्रमाणे के मेहता कंपनीने आपलं खातं देना बँकेत 19 मे 1970 रोजी उघडलं होतं. हे खातं किरीट कांतीलाल मेहता या नावाचा कोणी इसम चालवत होता. तर 24 एप्रिल 1974 रोजी बँक ऑफ इंडियात उघडलेल्या नूतन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या खातेदाराचं नावही किरीट कांतीलाल मेहता असंच होतं आणि सह्याही सारख्याच होत्या. या संबंध प्रकरणाच्या मुळाशी जो कोणी अज्ञात इसम होता तो मोठा कल्पक असला पाहिजे यात कोणतीच शंका नव्हती. मोठ्या कल्पकतेने त्याने 1970, 71 आणि 74 सालात बर्माशेल कंपनीचे जवळपास 6.5 लाख रुपये गिळंकृत केले होते. CIDचा तपास सुरू झाला आहे ही जाणीव या अतिलोभी माणसाला होती की नाही माहीत नाही, परंतु तो इसम कुठेतरी शांतपणे निर्धास्तपणे बसून होता व कदाचित दुरूनच तो CIDचा तपास पाहत असण्याची शक्यता होती. पटवर्धनांना एक संशय सारखा येत होता की ज्या पद्धतीने लागोपाठ 3 वेळा अफरातफर झाली आहे त्या अर्थी बर्माशेलचा आतला कोणतरी इसम या प्रकरणात गुंतला असला पाहिजे. त्याला बर्माशेलच्या कामकाजाची पूर्ण माहिती असली पाहिजे. सूर्यवंशीच्या तपासकामांना फारसा वेग येत नव्हता. त्यांनी जरी बऱ्याच गोष्टी शोधून काढल्या होत्या तरी तपासकामाचा आलेख जसा वाढायला हवा होता तसा वाढत नव्हता. आणि वाढेलच कसा, कारण त्याचं मूळच सापडत नव्हतं. सूर्यवंशींनी आता बर्माशेलच्या कार्यालयात आपला मुक्काम ठोकला. बर्माशेलमधील या सर्व प्रकरणाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांचे जबाब लिहून घेण्यास त्यांनी सुरुवात केली. पेमेंट वाउचर्सवरील ज्यांच्या सह्या होत्या ते JR लाल, नागप्पा नाईक वगैरे अधिकाऱ्यांबरोबर वारंवार चर्चा केल्या. गाजरी, अलेक्झांडर यांनाही बरेच उलटसुलट प्रश्न विचारले. 1970-71 मध्ये जी खोटी वाउचर्स तयार झाली होती त्या विभागातील कारकुनांनाही छेडून पाहिले, परंतु काही हाती लागेना. रेडिओ प्लेयर्सचे प्राणलाल पारेख आणि आजगावकर यांच्याकडे पुन्हा पुन्हा चौकशी केली, पण हाती काही लागेना. रमेश पटेल स्वतः त्याने ज्यांना ओळख सही दिली होती त्यांना भेटतो आहे, माहिती काढतो आहे असे सूर्यवंशींना समजले होते. आणि या रमेश पटेलने खरोखरच कमाल केली. CIDच्या तपासकामाचा आलेख थर्मामीटरमधील पाऱ्यासारखा झटकन वर चढला आणि आता सूर्यवंशी थंड बसू शकत नव्हते. रमेश पटेलने खरोखरच नेट लावला होता. त्याने ज्यांना ओळख सही दिली होती त्यापैकी त्याला जी नावं आठवत होती त्या सर्वांना रमेश पटेल जाऊन भेटला. CIDला सिंधॉलला शोधायचे होते. या सिंधॉल नावामागे लपलेल्या अज्ञात इसमाला भेटायचे होते. तर आपल्या ओळख सहीचा कोणी आणि कसा उपयोग करून घेतला हे जाणून घेण्याची उत्कंठा रमेश पटेलला लागली होती. परंतु खूप प्रयत्न करूनही के मेहता कंपनीसाठी आपली ओळख सही घेऊन जाणारे इसम कोण हे रमेश पटेलला स्मरत नव्हते. आणि एक दिवस चमत्कार घडला. रमेश पटेल याच ओळख सहीच्या बाबतीत त्यांच्या फर्मचे व्यवस्थापक दवे यांच्याबरोबर सहज चर्चा करत असताना दवेंना एक गोष्ट आठवली. 4 वर्षापूर्वी खुद्द दवेंनीच आपले मालक रमेश पटेल
यांची देना बँकेच्या कोऱ्या कागदांवर सही घेतली होती आणि ते कागद त्यांनी त्यांच्या एका मित्राला दिले होते. दवेंचे विचारचक्र सुरू झाले. आणि हे दवे कोण, त्यांचे मित्र कोण, त्यांच्या मित्रांनी रमेश पटेलची सही का घेतली? दवे बऱ्याच वर्षापासून जयंतीलाल पटेल या स्टॉक आणि ब्रोकर कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते आणि गिरगावातील एका बऱ्याच जुन्या परंतु प्रसिद्ध चाळीत राहत होते. दवे चाळीच्या पहिल्या मजल्यावर राहत होते तर त्यांचे मित्र दुसऱ्या मजल्यावर राहत होते. 1970 मध्ये मे महिन्यात जेव्हा के मेहता कंपनीचे खाते देना बँकेत सुरू झाले, त्यापूर्वी काही दिवस अगोदर दवेंचे मित्र दवेंना भेटायला स्टॉक एक्सचेंज इमारतीतील त्यांच्या ऑफिसात येऊन पोहोचले. दवेच्या मित्राला देना बँकेत खातं उघडायचं होतं, पण हे खातं उघडण्यासाठी त्यांना ओळख सही हवी होती. ही ओळख सही दवेंनी आपणास मिळवून द्यावी म्हणून त्यांचे मित्र दवेंना येऊन भेटले होते. येताना त्यांनी देना बँकेचा अकाउंट ओपनिंगचा फॉर्म सोबत आणला होता. जयंतीलाल पटेल पेढीचं खातं देना बँकेच्या मुख्य कार्यालयात होतं. त्यामुळे दवे त्यांच्या मित्राला बरोबर घेऊन रमेश पटेलना येऊन भेटले आणि आपल्या गरजू मित्राला त्यांनी रमेश पटेलची देना बँकेसाठी ओळख सही मिळवून दिली. दवेच्या मित्राचं काम झालं, परंतु पुढे एकाच चाळीत राहत असूनही दवेंनी त्याच्या मित्राला ओळख सही वापरली की नाही याबद्दल एका अक्षरानेही विचारलं नाही. दवेच्या मित्राचं नाव होतं मधुसूदन तायडे. जवळजवळ 20 वर्षाहून अधिक काळ ते बर्मा शेलमध्ये नोकरी करत होते. 1974 साली त्यांचा पगार 4 आकड्यांमध्ये होता. देना बँक, मधुसूदन तायडे, बर्मा शेलचं प्रकरण, 1970 सालातील के मेहता कंपनी आणि मधुसूदन तायडेंची बर्मा शेलमधील नोकरी, या सर्व गोष्टी समजता क्षणी रमेश पटेलने तत्काळ CID ऑफिस गाठले आणि सूर्यवंशींची भेट घेतली. सूर्यवंशी ऑफिसातच बसले होते. ऑफिसाचं ढकलदार ढकलून आत शिरलेल्या रमेश पटेलला पाहताच सूर्यवंशींच्या हृदयात खळबळ झाली. रमेश पटेलने दिलेली माहिती ऐकून सूर्यवंशी मनोमन खुश झाले. आपले तपास काम आता आटोक्यात आले असे त्यांना वाटू लागले. 1970 सालात तायडेंनी रमेश पटेलची सही देना बँकेसाठी नेली होती. त्याच ओळख सहीच्या आधारे देना बँकेत के मेहता कंपनीचे खोटं खातं सुरू झालं होतं. याच खात्यात बर्मा शेल्सचे चेक भरून रक्कम काढण्यात आली होती आणि त्याच बर्मा शेलमध्ये रमेश पटेलची सही नेणारे तायडे नोकरी करत होते. आता सूर्यवंशी थंड बसतील. CIDच्या कामाचा आलेख अचानक थर्मामीटरच्या पाऱ्यासारखा वाढत गेला. तो असा. सूर्यवंशींनी ताबडतोब पटवर्धनांची भेट घेतली. ही नवी माहिती समजतात पटवर्धनांनाही समाधान वाटले. आता काहीतरी नेमका दुवा सापडेल याची त्यांना खात्री वाटू लागली. मात्र केवळ दवेंनी माहिती दिली, ओळख सहीचं कोड सुटलं म्हणून एकदम उतावळेपणा करण्यात अर्थ नव्हता. उलट यात गुन्हेगार सावध होण्याची शक्यता होती. या प्रकाराबाबत दवेंना बजावून ठेवा की तायडेंकडे घरी गेल्यानंतर कसलीही चौकशी करू नका, असं रमेश पटेलला सांगून त्यांना पाठवून देण्यात आले आणि त्यानंतर तायडेंची गुप्त माहिती कशी काढावी यावर पटवर्धन आणि सूर्यवंशी योजना आखू लागले. सूर्यवंशींनी त्यांच्या सहाय्यक शिपायांच्या साहाय्याने तायडेंची माहिती गुप्तपणे काढण्यास सुरुवात केली. तायडेंच्या पत्नी सरकारी अधिकारी होत्या. 2 तरुण मुली, 1 तरुण मुलगा असं तायडेंचं कुटुंब होतं. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांसारखंच तायडेंचं कुटुंब तसे सुखी होते. या कुटुंबाबद्दल सर्वांचे मत चांगले होते. खुद्द बर्मा शेल कंपनीत तायडेंबद्दल कोणीच वाईट मत व्यक्त करत नव्हते. जवळजवळ 22 वर्ष तायडेंची नोकरी झाली होती. या घटना घडल्या त्यावेळी तायडेंना दरमहा 1255 रुपये मासिक वेतन मिळत होते. पण हे जरी काही असले तरी तायडेंचे आयुष्य कोऱ्या कागदासारखे स्वच्छ आहे असे क्षणभर गृहीत धरले तरी 1970 साली तायडेंनी देना बँकेत खातं उघडण्यासाठी रमेश पटेलची सही नेली होती हे विसरून चालणार नव्हतं. या सही संबंधी आणि पर्यायाने निर्माण होणाऱ्या इतर प्रश्नांची चौकशी त्यांच्याजवळ करणं भाग होतं. आता तायडेंना CID ऑफिसात बोलवायचं कसं आणि त्यांना कोणते प्रश्न विचारायचे याचा विचार करण्यात आला. तायडेंना CID ऑफिसात जराही संशय येणार नाही अशी खबरदारी घेऊन बोलवण्याचं ठरवलं. परंतु त्यासाठी पटवर्धनांकडे सोपा मार्ग होता. 1970 सालात तयार करण्यात आलेल्या 3 वाउचर्स प्रकरणाची उगाच चौकशी करण्याचं पटवर्धनांनी ठरवलं. ही वाउचर्स तयार करण्यामध्ये तायडे देखील एक कर्मचारी होते. दिनांक 11 सप्टेंबरला बर्मा शेलला एक पत्र पाठवण्यात आलं. या पत्रात 1970 सालातील 3 वाउचर्स बाबत काही चौकशी करायची आहे म्हणून
दिनांक 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता श्री मधुसूदन तायडे यांना सीआयडी ऑफिसात पाठवून सब इन्स्पेक्टर सूर्यवंशी यांना भेटण्यास सांगावे असा आदेशाचा मजकूर लिहिण्यात आला. दुसरा दिवस 12 सप्टेंबरची तारीख उजाडली. त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता तायडे सीआयडी ऑफिसात येऊन सूर्यवंशींना भेटले. बर्मा शेलमध्ये त्यांची आणि सूर्यवंशीची भेट अगोदरच झाली होती. कंपनीत झालेल्या अफरातफरीचा सुगावा कंपनीला लागून आता पोलीस तपास सुरू झालाय ही गोष्ट त्यावेळी तायडेंना समजली होती. तायडे 50शीत पोचलेले, शांत स्वभावाचे, शांत बोलणारे गृहस्थ होते. आपल्याला काही संशय आला आहे हे तायडेंना अजिबात भासू न देता सूर्यवंशी मोठ्या खुबीने त्यांच्यासोबत बोलत होते. त्यांनी टेबलावर 3 वाउचर्स ठेवली होती. ही वाउचर्स 1970 साली बर्मा शेलच्या मद्रास कार्यालयाकडून आलेल्या पत्रावरून तायडे यांनी बनवली होती आणि या वाउचर्स प्रमाणे सिंधल, चिंदरी आणि मेहता कंपनीला वेगवेगळ्या रकमांचे चेक सोपवण्यात आले होते. तायडे सांगत होते आणि सूर्यवंशी ऐकत होते. तायडे जे काय बोलतील ते सारं सूर्यवंशी सत्य मानित होते, म्हणजे तसा देखावा तरी करीत होते. इकडल्या तिकडल्या गप्पा करताना सूर्यवंशींनी सहज म्हणून तायडेंना विचारलं, तुम्ही देना बँकेत खातं उघडण्यासाठी 1970 साली रमेश पटेलची जी ओळख सही घेतली होती त्या सहीनं तुम्ही खातं उघडलं का? सूर्यवंशी आपल्याला प्रश्न विचारतील हे तायडेंना माहीत होतं की काय कोणास ठाऊक, पण ते शांतपणे म्हणाले, त्या सहीचा मला काही उपयोग नव्हता. ती सही मी दलालांसाठी घेतली होती. कोण दलाल? 1970 सालात आमच्या कंपनीचे त्यावेळी ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर दलाल म्हणून एक होते. त्यांना देना बँकेत खातं उघडायचं होतं, म्हणून मी रमेश पटेलांची ओळख सही म्हणून दलालांना दिली होती. मग त्या दलालांनी देना बँकेत खातं उघडलं का? मला काय कल्पना नाही. मी चौकशी करून सांगतो. शक्य असेल तर मी दलालांना इथेच घेऊन येतो. ठीक आहे, तुम्ही तपास करून घ्या. सूर्यवंशी म्हणाले तसे तायडे उठून उभा राहिले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत सूर्यवंशी थोडा वेळ विचार करत बसले आणि नंतर ते आपल्या खुर्चीतून उठून पटवर्धनांच्या खोलीत शिरून त्यांच्यासमोर उभे राहिले. तायडेंबरोबर आपलं काय बोलणं झालंय ते सांगून सूर्यवंशी म्हणाले, आता हा दलाल कॉन्ट्रॅक्टर मध्ये आलाय. तायडेंनी जर खरोखरच त्याला सही नेऊन दिली असेल तर हा दलाल शोधला पाहिजे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर तायडेंनी दलालला रमेश पटेलची ओळख सही दिली असेल तर आपल्याला दलालला शोधण्याचं काहीच कारण नाही. खुद्द तायडेच त्याला आपल्याकडे घेऊन येतील, पटवर्धन म्हणाले. पण तायडेंनी दलालला रमेश पटेलची ओळख सही दिली असेल असं मला वाटत नाही. गोष्ट साधी आहे. हा जो कोण दलाल आहे तो तायडे म्हणतात त्याप्रमाणे बर्मा शेलचा ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर आहे. तर त्याचे स्वतःचे कुठे ना कुठेतरी बँक खाते असेलच. त्याला काही नवीन खातं उघडायचं नाही. त्याचं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेच्या एजंटचे पत्रही तो देना बँकेत ओळख म्हणून देऊ शकतो. त्यासाठी त्याला तायडेंची काय गरज आहे? शिवाय हा दलालचा बर्मा शेल बरोबर जो काही संबंध असेल तो ट्रान्सपोर्ट विभागाशी येईल. आर्थिक विभागात काम करणाऱ्या तायडेबरोबर कशाला येईल? सूर्यवंशींना पटवर्धनांचे हे बोलणे पटले. ठीक आहे, पाहूया आता तायडे काय करतात ते. 2-4 दिवस उलटून गेले. तायडे काही पुन्हा सीआयडी ऑफिसात आले नाहीत. 17 सप्टेंबर रोजी सूर्यवंशींनी तायडेंना ऑफिसात बोलवून घेतले आणि यावेळी त्यांनी दलालची चौकशी केलीच नाही. त्यांनी तायडेंना त्यांच्या स्वतःच्या बँक व्यवहारासंबंधी विचारले. तेवढा तायडे सहजपणे म्हणाले, माझी 3 बचत खाती देना बँक, बडोदा बँक आणि बँक ऑफ इंडिया येथे आहे. कोणकोणत्या ब्रँचमध्ये? 3ही बँकांच्या मुख्य कार्यालयात. तायडे सूर्यवंशी म्हणाले, तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी जा आणि तुमच्या या 3 खात्यांची पासबुकं मला आणून दाखवा. मला तुमची पासबुकं पाहिजे आहेत. तायडे लगेच ऑफिसमधून बाहेर पडले. तायडे बर्मा शेलशी संबंधित होते. त्याच बर्मा शेलमध्ये झालेली अफरातफर बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि बँक ऑफ बडोदा या 3 बँकांबरोबर संबंधित होती. याच 3ही बँकांच्या मुख्य कार्यालयातून तायडेंची 3 बचत खाती होती. तशात तायडेंनी रमेश पटेलची ओळख सही घेतली होती. आपण गुन्हेगाराच्या अगदी जवळ पोचलो आहोत असे सूर्यवंशींना वाटू लागले. क्रॉफर्ड मार्केटपासून गिरगाव काही फारसे लांब नव्हते. सीआयडी ऑफिसमधून बाहेर पडलेले तायडे साधारणतः तासाभरातच पुन्हा सीआयडी ऑफिसात परत आले. त्यांनी आपल्या 3ही बँक खात्याची पासबुक आणि स्लिप बुक बरोबर आणली होती. सूर्यवंशींनी तायडेंची 3ही पासबुक काळजीपूर्वक पाहण्यास सुरुवात केली. देना बँक, बडोदा बँक आणि इंडिया बँक या 3ही बँकांमध्ये तायडेंचे खाते 1970 पासून सुरू झाले होते. तायडेंबद्दल पहिला संशय इथे निर्माण झाला.
सूर्यवंशी शांतपणे कागद पाहत होते. तायडेंच्या पासबुकातून फारसे मोठे व्यवहार झालेले नाहीत. शिवाय बर्माशेलमध्ये जो प्रकार घडला होता त्याची संगती इथे लागत नव्हती. सूर्यवंशींनी पासबुक बाजूला ठेवली आणि सहज म्हणून पे इन स्लिप बुक पाहण्यास सुरुवात केली. यात तसे महत्वाचे काही सापडणार नव्हते. केवळ पैसे कधी कधी भरले आहेत ते समजत होते. तसे ते पासबुकावरूनही समजू शकत होते. पे इन स्लिप बुक पाहताना सूर्यवंशी काहीसे चमकले. तायडेंच्या या पे इन स्लिपवर हस्ताक्षर आणि ज्या 5 खोट्या कंपन्यांची खाती चालवण्यात आली होती त्या खात्यातील चेक्सचे हस्ताक्षर बरेचसे मिळते जुळते होते. आता तायडेंवरचा संशय अधिक वाढला. तायडेंना तसंच बसवून सूर्यवंशी पटवर्धनांना येऊन भेटले आणि त्यांच्यासमोर सारे कागदपत्र ठेवून त्यांनी आपल्या मनातील संशय व्यक्त केला. पटवर्धनांनी स्वतः पेन स्लिप आणि चेकवरील हस्ताक्षर काळजीपूर्वक तपासून पाहिले तेव्हा ही दोन्ही हस्ताक्षरं एकाच व्यक्तीची असावीत याची खात्री पटवर्धनांना झाली. पटवर्धनांच्या सुदैवाने नेमके त्याच वेळी पोलीस हँडरायटिंग एक्सपर्ट श्री महेश वाघ CID ऑफिसात पटवर्धनांना भेटायला आले होते. शेवटी हे सारे कागदपत्र वाघांपाशी जाणारच होते. पटवर्धनांनी त्यांचे मत आजमावून पाहिले आणि त्यांनी सूर्यवंशींना तायडेंना आपल्या समोर उभं करण्यास सांगितले. तायडे पटवर्धनांसमोर येऊन उभे राहिले. पटवर्धनांना हे सारं प्रकरण जितक्या सामोपचाराने मिटेल तितके हवे होते, पण तायडेंनी सहकार्य करणे आवश्यक होते. पटवर्धन तायडेंना उद्देशून म्हणाले, तुमची चलाखी आता संपली आहे आणि आता तुम्ही बरोबर कोंडीत सापडलात. मी तुम्हाला अटक करू इच्छित नाही. तुम्ही बेमालूमपणे जी रक्कम मिळवली आहे त्यातील काही रक्कम खर्च झालीही असेल, परंतु सगळेच पैसे नक्की खर्च झाले नाहीत. तुम्ही आता बाजूच्या खोलीत शांतपणे बसा आणि मिळालेल्या सर्व पैशांचा ते पैसे कसे खर्च केले तो हिशोब लिहा. तुमच्याकडे अजून 5-1 लाख रुपये तरी शिल्लक असण्याची शक्यता आहे. हे उरलेले पैसे उद्या सकाळपर्यंत तुम्ही जर हजर करणार असाल तर मी तुम्हाला घरी जाऊ देण्यास तयार आहे. खाली मान घालून तायडे शांतपणे पटवर्धनांचे बोलणे ऐकत होते. पटवर्धन पुढे म्हणाले, जर तुम्ही सगळ्या पैशांचा हिशोब देणार नसाल तर नाईलाज म्हणून मला तुम्हाला अटक करावी लागेल. तशी पाळी माझ्यावर आणू नका. सुमारे 5 लाख रुपये आमच्या हाती येणार असतील तर मी तुम्हाला आत्ताच घरी पाठवतो. हिशोब द्या आणि घरी जा. पुढची सारी जबाबदारी माझी आहे. तुमचा खोटेपणा आता अजिबात चालणार नाही. तुम्ही जो कोणी ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर दलाल म्हणता त्याला देना बँकेत खातं उघडण्यासाठी तुम्ही रमेश पटेलची ओळखसही मिळवून दिलीत असं तुम्हीच म्हणता. मग त्याच देना बँकेत 1970 सालापासून तुमचं देखील खातं आहे. मग तुम्ही तुमची स्वतःची ओळखसही दलालला का नाही दिली? क्षीणपणे मान वर करून तायडेंनी पटवर्धनांकडे बघितले आणि त्यांनी समोर धरलेला कागद आणि पेन घेऊन ते आतल्या खोलीत निघून गेले. पटवर्धन आणि सूर्यवंशी यांनी समाधानाचा श्वास सोडला.